लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. मित्रांनो, आपण विनाकारण इंदोरीकर महाराजांना ट्रोल करतो. ते दिवसाचे 3-3 कीर्तन करतात, 1.5 लाख रुपये कमवतात. मग ते त्यांच्या मुलीसाठी खर्च करणार नाही तर कोणासाठी करणार? अगदी साखरपुडा झाला तेव्हापासून काही लोक त्यांना विनाकारण ट्रोल करतात आणि ते कीर्तनाच्या माध्यमातून ते प्रबोधन करायचे. ते असं म्हणायचे की तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न अगदी साध्या पद्धतीने करा, वावर विकू नका, कोणाचं कर्ज काढू नका. मग त्यांचं बरोबर आहे की ते म्हणायचे तुम्ही तुमच्या हैसियतीप्रमाणे करा, विनाकारण कर्ज काढू नका. आज ते त्यांच्या मुलीचा थाटामाटात शाही विवाह सोहळा करतात, कारण त्यांच्याकडे पैसा आहे आणि त्यांचं अनुकरण करून त्यांचं म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही कर्ज काढू नका. आणि मित्रांनो, त्या साखरपुडा झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या विवाहाचीच चर्चा आहे त्यांच्या मुलीच्या. आणि आता विवाह त्यांच्या मोठ्या शाही थाटामध्ये संपन्न होतो. 200-300 पदार्थ त्या ठिकाणी मेनू तयार केलेले आहे मित्रांनो. आणि मोठा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. पण मित्रांनो, त्यांना ट्रोल करण्यात काही अर्थ नाही. त्यांचं एकच म्हणणं होतं की कर्ज काढून करू नका. आज इंदोरीकर महाराज महिन्याला कितीतरी लाखो रुपये कमावले जातात. मग ते त्यांच्या मुलीसाठी खर्च करणार नाही तर कुठं खर्च करणार? मित्रांनो, आपण बघत असेल की या ठिकाणी मोठमोठे लोकंसुद्धा या ठिकाणी राजकारणातील असेल किंवा वारकरी संप्रदायाला असेल. मित्रांनो, पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून घेऊया. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा म्हणजे कन्येचा विवाह सोहळा संगमनेरमध्ये पार पडतोय आणि जे काही ॲटम बनले जात आहेत त्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडं बाजूला इकडं ही बुंदी बनली जाते. कोणकोणते पदार्थ यामध्ये राहणार आहेत, जे स्वतः हे स्वयंपाकाचं नियोजन करतायत ते माझ्यासोबत आहेत. किती ॲटम राहणार आहेत? ॲटममध्ये 2 भाज्या आहे, मटकी, मिक्स व्हेज, पुरी, चपाती, वरण भात, स्वीटमध्ये मोतीपाक बर्फी, बुंदी आणि तिच्यात खव्याचा लेप असतो. हे स्वयंपाक बनवण्याची तुमचं जे नियोजन आहे म्हणजे किती तासापासून हे तुम्ही स्वयंपाक बनवता? गेली 36 तासापासून आम्ही या तयारीत लागलेलो आहे. किती वराडी मंडळींचा स्वयंपाक बनला जाणार असे काही माहिती? काय नाही, आता शेवटचा माणूस येईपर्यंत जेवण घालीत राहायचं. तुम्ही इकडं बनवतच राहणार? बनवतच राहणार. काय तुम्ही स्थानिकचे का दादा? स्थानिक म्हणजे निळवंडे गावचे. आता तुम्ही महाराजांचे एक भक्त म्हणून या ठिकाणी आलात, शिष्य म्हणून. काय काय नियोजन पाहताय तिथलं? नियोजन भरपूर आता येणारे सर्व धार्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील लोक या विवाहासाठी येणार. त्याच्यामुळं लाईटिंगची सोय, बसण्याची सोय सर्व व्यवस्थित केलेली आहे. असं बाकी आणखीन कोणकोणते कार्यक्रम पार पडणार आहे तिथं? कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडणार आहे. काही भाषणं होतील, काही मंत्र्यांची भाषणं होतील. कीर्तनाचा कार्यक्रम म्हणजे जिथं लग्न सोहळा पार पडणार आहे तिथंच कीर्तन? अगोदर कीर्तन होतं का नंतर? 4 ते 6 कीर्तन आहे, त्याच्यानंतर लग्न सोहळा आहे. नंतर लग्न. आता थोडं इकडे या. आता काही बातम्या अशा पण लागल्या की 100 एकर जागा, ही जागा नेमकी किती आहे? ही 9 एकर आहे. 9 ते 10 एकर. हा, 90 नाही हो, 9 ते 10 एकर आहे. हा, हे उलट नुसतं व फेक चालू आहे म्हणायचं 100 एकर. या फेक चालू आहे, बरोबर आहे. पण जे नियमात आता बाकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत का इथं? हा, येणार आहे आता मुख्यमंत्री. त्यांच्या हस्ते काय काय नियोजन आहे? त्यांचे आले काय करते ना काही सांगते नेमकं सप्ते हा ध्वजारोहण करणार ते. ध्वजारोहण करणार. आणि आता इथले काही लोकांनी, लोकप्रतिनिधींना, आमदारांनी वगैरे हे मंडप वगैरे नियोजन कसं चालू आहे याचं पाहणी वगैरे केली का कुणी इथं येऊन? काय आता काय सांगता येत नाही, मग आम्ही आलोय पाहाला. पाहिलाच आले का? हा, तुम्ही कुठून आले? आम्ही जांजार फळवरून आलोय. आता मला एक सांगा, आतापर्यंत बरेच आपण लग्न सोहळे पाहिले, आमदारांचे पाहिले, खासदारांच्या मुलीचे पाहिले, मुलांचे पाहिले, मात्र या लग्नामध्ये काय वेगळं दिसतंय? आता ह्या लग्नामध्ये सगळा वारकरी संप्रदाय येणार, राजकीय पुढारी मंडळी येणार, म्हणजे सगळ्या धर्म आणि सर्व धर्माची माणसं इथे येणार. वारकरी मंडळी ज्यादा येणार, माळकरी मंडळी, साधू संत मंडळी ज्यादा येणार. बाबा, तुम्हाला काय वाटतं इथं काय वेगळं नियोजन पाहायला मिळतंय तुम्हाला? आहे, थोडा बदल आहे ना. कुठंतरी पाहण्यासारखं, प्रत्येकाला येऊन बघण्यासारखा हा सोहळा होतोय म्हणला. होतोय. अविस्मरणीय. आतापर्यंत कधी एखादा विवाह सोहळा बघितला? केवढा मोठा सोहळा नाही झाला. अजून तर कार्यक्रम होणार आहे. फक्त रूपरेषा पाहिली, याच्यापेक्षा भारी कार्यक्रम होणार 101%.
किती तास झालं इथं सगळं नियोजन पाहताय तुम्ही? मी 2 तास राहिलो. इथल्या आचारी मंडळींना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आपणही घेऊ. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, संगमनेर.